तुम्हाला पण थालीपीठ खूप आवडतात का? तर हा कांद्याचा थालीपीठ एकदा ट्राय करून बघ. सगळ्यात आधी 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे. नंतर ओवा, हळद टाकायची आहे, मिरची टाकायची आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर टाकून त्याच्यानंतर आवडतील तसे तीळ टाकायचे आहेत. बारीक कापलेला कांदा, तसं तर 2 कांदा टाका, कारण कांद्याचं थालीपीठ आहे तर कांदे जास्त हवे आहेत. तर हे सगळं एकजीव करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं. थोडंसं पीठ घ्यायचं आणि बाऊलमध्ये साईडलाच थोडंसं थापून बघायचं. ते जर व्यवस्थित थापलं गेलं तर समजायचं की आपलं पीठ रेडी आहे आता. थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते चिटकणार नाही, हाताला पण नाही आणि बाऊलला पण नाही. एक स्वच्छ सुती कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं. एक हुंडा करून घ्यायचा आणि तो हळूहळू असा प्रेस करून घ्यायचा आहे. पीठ हाताला चिटकू नये म्हणून थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे. हात पाण्यात बुडवायचा आणि परत प्रेस करून घ्यायचं, एकदम पातळ करून घ्यायचं. चिली फ्लेक्स आणि तीळ टाकून घ्यायचे आणि 2-4 होल पाडून घ्यायचे आणि तो कापड अलगद असा तव्यावर टाकायचा. थोडेसे पाण्याचे शिंतोडे टाकून अलगद हाताने दाबून घ्यायचं आहे. याने थालीपीठ कापडाला चिटकून राहत नाही आणि अलगद तव्यावर उतरतं. मग असं थोडंसं तेल टाकून वगैरे त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर रेडी झाला आहे आपला कांद्याचा थालीपीठ. तुम्ही पण बनवा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा.